वर्ध्यात भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री पंकज भोयर हे स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलेश किटे यांच्या रॅलीमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला। 28 नोव्हेंबरला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हिंगणघाटच्या दौऱ्यावर येणार आहेत। पालकमंत्री पंकज भोयर आहेत। हो, काय सांगाल, कशा प्रकारे प्रचार सुरू आहे? भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा वर्धा नगरपालिकेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अतिशय जोमात प्रचार या ठिकाणी सुरू आहे। जनतेचा देखील अतिशय चांगला असा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मिळतो आहे। निश्चितच केलेली विकासाची कामं या भरोश्यावर भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने जिंकले। नक्कीच आता 28 तारखेला स्वतः मुख्यमंत्री हिंगणघाटमध्ये येत आहेत। निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा हिंगणघाट नगरपालिकेच्या अंतर्गत होणाऱ्या निवडणुकीकरता हिंगणघाट येथे होते आहे। मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी होती की आदरणीय मुख्यमंत्र्यांची सभा झाली पाहिजे आणि निश्चितच त्या सभेमुळे किंवा भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामांमुळे हिंगणघाटमध्ये देखील मोठ्या फरकानं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील। नक्कीच आपण जर बघितलं तर पालकमंत्री पंकज भोयर आपल्याच्या बरोबर त्यांनी सांगितलं की मोठ्या फरकाने भारतीय जनता पार्टी जो आहे हा विजय प्राप्त करेल। निलेश बंगाले, एबीटी मराठी, वर्धा।